मुंबईच्या साठे कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर मनसे विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून सदस्य नोंदणी अभियान राबवलं गेलं। यावेळी दोन्ही विद्यार्थी संघटनांकडून एकाच ठिकाणी नोंदणी सुरू असल्यानं या जागेवरून बाचाबाची झाली आणि यावर अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली। मुलींचा हात धरला तर आम्ही मारणारच असा इशारा त्यांनी दिलाय। तसंच आमच्या नादी लागू नका असं सुद्धा अमित ठाकरे म्हणाले। आत तुम्ही स्टॉल लावू नका किंवा गेटवर लावू नका। आपण सगळ्यांचा मान ठेवून बाहेर लावतो, ह्यांनी गेटवर लावला, प्लस मुलींना हात लावला, मुलींना हात धरून कुठेतरी घेऊन चाललेलं हे मला तिकडनं कळलं। तुम्ही मुलींचा हात धरल्यावर आम्ही मारणार, त्याच्यामुळे त्यांनी मार खाल्ला। माझं म्हणणं आमच्या नादाला लागू नका। तुमची मला वाटतं भाजपची संघटना आहे, तुमची एक विंग जी भाजप सत्तेत आहे, तुम्हाला पाहिजे तर उत्तम कामं करू शकता तुम्ही विद्यार्थ्यांसाठी, की तुम्ही करत नाही आणि तुम्हाला ह्या गोष्टी करायची गरज पडते। मुलींवर हात टाकल्यावर तुम्हाला मारणारच। दोन विद्यार्थिनींच्या गैरसमजांमुळे मनविसे व अभाविप यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याची शक्यता झाली। परंतु मी आज स्पष्ट करू इच्छितो की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि मनविसे यांच्यामध्ये कोणताही संघर्ष नाहीये। विद्यार्थी हित आणि राष्ट्रहित या विचाराचे काम करणाऱ्या संघटनांचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्वागत करते। आजपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने 26हून अधिक महाविद्यालयांमध्ये 36,000 पेक्षा जास्त ही आपली सदस्यता अभियान केलेले आहे। येणाऱ्या काळामध्ये 100हून अधिक महाविद्यालयामध्ये जाण्याचा संकल्प अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आहे। मी सांगू इच्छितो की विद्यार्थी हित आणि राष्ट्रहित करणाऱ्या सर्व संघटनांचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्वागत करते व राष्ट्रहितासाठी व विद्यार्थी हितासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सदैव तत्पर आहे।